धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याची किंवा घोषणाबाजीची शक्यता असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काही नागरिकांना खबरदारी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले। कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि नंतर सर्वांना सोडण्यात आले। कमल ठाकूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। धारणी शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क होती। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काही व्यक्ती मुख्यमंत्री दौऱ्यात काळे झेंडे दाखवू शकतात किंवा घोषणाबाजी करू शकतात। याच अनुषंगाने धारणीतील कमल ठाकूर, अशोक ठाकूर, लकी मोड सरदार यांच्यासह 6 ते 7 जणांना खबरदारीचा उपाय म्हणून धारणी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले। मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत सर्वांना नजरकैदेसारखे बसविण्यात आले। कार्यक्रम शांततेत पूर्ण झाल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कमल ठाकूर यांनी म्हटलंय की आमच्या मनात कोणताही आंदोलनाचा विचार नव्हता। कोणीतरी पोलिसांना चुकीची माहिती दिली असावी। आम्ही पोलिसांच्या सूचनांचा आदर ठेवत संपूर्ण कार्यक्रमभर पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिलो। कदाचित माझ्या उमेदवारीमुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण झाला आणि खोटी माहिती देण्यात आली। कमल ठाकूर यांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशांचे पालन केल्याचे स्पष्ट केले असून संपूर्ण प्रकरण शांततेत संपले। पुलिस ने हमारे को ये काले झंडे दिखाने के नाम पर जो डिटेन की थी, ये अफवाह गलत है और हम ऐसे किसी प्रकार के कृत्य करने वाले नहीं हैं और ना हम ये ऐसे कृत्य करने के बारे में सोचने वाले हैं। ये पुलिस ने वो हमको बोली कि भाई हम आपको डिटेन करने वाले हैं। हमने पुलिस को पूरा सहयोग करे और हम सुबह से 9 बजे से जाकर 2 बजे तक पुलिस स्टेशन में बैठे और पुलिस को कोऑपरेट करें और पुलिस ने भी हमारे साथ में अच्छा व्यवहार करी।